तर मित्रांनो, बोलण्याची कला आत्मसात करण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही 10 शक्तिशाली मानसिक आणि व्यावहारिक तंत्रे शिकाल, जी तुम्हाला केवळ वक्तृत्वपूर्ण बोलणे शिकवतीलच असे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला एक हुशार, बुद्धिमान आणि प्रभावी संवादक बनवतील. असे कौशल्य शिकण्यासाठी सज्ज व्हा, जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंध आणि प्रत्येक संधीचे रूपांतर करू शकते. क्रमांक 1. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण अनियंत्रित भावना तुमची सर्व हुशारी नष्ट करतात. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी जर तुमच्या भावना तुमच्या शब्दांना चालवत असतील तर तुमची संवाद शक्ती त्वरित अर्धी होते. बरेच लोक हरतात कारण रागाच्या भरात ते कधीही बोलू नये अशा गोष्टी बोलतात. काही लोक कमकुवत दिसतात कारण भीती, दुःख किंवा असुरक्षितता त्यांच्या आवाजात आणि स्वरात स्पष्टपणे दिसून येते. चाणक्य स्पष्टपणे सांगतात की भावनांवर आधारित निर्णय नेहमीच चुकीचे असतात आणि संभाषणांनाही हेच लागू होते. जर राग बोलत असेल तर तुमचे शब्द चुकीचे वाटतील. जर भीती बोलत असेल तर तुम्ही कमकुवत दिसाल आणि जर दुःख बोलत असेल तर तुमचे शब्द कमी होतील. पण तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवताच तुमचा आवाज स्थिर होतो, तुमचा स्वर संतुलित होतो आणि तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीला आकर्षित करणारी परिपक्वता प्रतिबिंबित करतात. आणि तुमचे शब्द अशी परिपक्वता दाखवतात जी समोरच्या व्यक्तीला लगेच जाणवते. हुशारी म्हणजे तुमच्या भावना दाबून टाकणे नव्हे, तर त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू न देणे. तुमच्या भावनांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू देणे. म्हणून जर तुम्हाला राग आला असेल तर लगेच प्रतिसाद देऊ नका. जर तुम्ही दुःखी असाल तर लगेच कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर थांबा, स्वतःला एकत्र करा आणि नंतर बोला. जो व्यक्ती त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तो त्यांच्या संभाषणावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि जो व्यक्ती त्यांच्या संभाषणावर नियंत्रण ठेवू शकतो तो कोणत्याही परिस्थितीला त्यांच्या बाजूने वळवू शकतो. क्रमांक 2. तुमचे शब्द इतके शक्तिशाली बनवा की लोक तुम्हाला हलके घेण्याची चूक करणार नाहीत. मित्रांनो, या जगात काही लोक त्यांच्या शब्दांना उडून जाऊ देतात, तर काही जण तेच बोलतात आणि दुसरी व्यक्ती थांबून लक्षपूर्वक ऐकते. फरक एवढाच आहे की नंतरच्या प्रकारचे लोक त्यांच्या शब्दांना वजन देण्यास शिकले आहेत. जर तुम्हाला गांभीर्याने घ्यायचे असतील, तुमच्या शब्दांना महत्त्व द्यावे आणि विचार न करता तुमचे मत नाकारू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही प्रथम तुमचे स्वतःचे शब्द गांभीर्याने घेतले पाहिजेत. सर्वात मोठी युक्ती म्हणजे तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता त्या पातळीवर स्वतःचा आदर करणे. चाणक्य म्हणाले, जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्याचा इतर कोणीही आदर करत नाही. हे फक्त एक वाक्य नाही, तर संवादाचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांबद्दल गोंधळलेले दिसत असाल, सतत तुमचे मत बदलत असाल किंवा इतरांनी इतक्या सहजपणे प्रभावित होत असाल, तर समोरच्या व्यक्तीला लगेच समजेल की तुमच्यात आंतरिक शक्तीची कमतरता आहे. आणि जग अशा लोकांना गृहीत धरते. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही, तुमचे स्थान उच्च असो किंवा नीच. लोक तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवून स्थिर आवाजात आणि तुमच्या देहबोलीवरून तुमची ताकद ठरवतात. म्हणून बोलताना फक्त काय बोलावे याचाच विचार करू नका, तर ते कसे बोलावे याचाही विचार करा. तुमचे शब्द स्पष्ट, संयमी असले पाहिजेत आणि असा आत्मविश्वास असावा की समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की तुम्ही फक्त कारणाशिवाय बोलत नाही आहात. तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही प्रत्येक संभाषणात स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे. मग ती बैठक असो, वादविवाद असो, मैत्रीपूर्ण संभाषण असो किंवा सोशल मीडिया पोस्ट असो. इतरांना खुश करण्याच्या भीतीने तुम्ही बोलत आहात हे कधीही दाखवू नका. जे लोक आपले विचार दृढपणे व्यक्त करतात त्यांना जग गांभीर्याने घेते. आणि हो, लहान वयातही परिपक्वता आणि बुद्धिमत्ता दिसून येते. फक्त तुमच्या शब्दांमध्ये दृढ राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा मुद्दा समजला असेल आणि आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी एक हुशार व्यक्ती आहे अशी टिप्पणी द्या. कारण आपण स्वतःबद्दल जे बोलतो ते आपली ओळख बनते आणि आपण जे लिहितो ते आपल्या मनात कायमचे कोरले जाते. क्रमांक 3. मूळ रहा. कारण जग एका सेकंदात खोटेपणा ओळखते. मित्रांनो, संवादाच्या कलेतील सर्वात मोठी फसवणूक म्हणजे लोकांना वाटते की हुशारी म्हणजे खोटे असणे. पण सत्य अगदी उलट आहे. खरी हुशारी म्हणजे दुसऱ्याचा आवाज, शैली किंवा वर्तन कॉपी करणे नव्हे, तर तुमचा खरा स्वभाव इतक्या आत्मविश्वासाने सादर करणे की समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्ही मागितले असेल की जेव्हा कोणी त्यांचा आवाज जास्त स्टाईल करण्याचा प्रयत्न करते किंवा अचानक अनैसर्गिक स्वरात बोलायला लागते, तेव्हा ते लगेच बनावट दिसतात.
आणि जगालाही तेच जाणवते. लोक दुरूनच बनावट आवाज, कृत्रिम कृती आणि खोटा आत्मविश्वास ओळखतात. आचार्य चाणक्य म्हणाले की एखाद्या व्यक्तीची खरी ओळख म्हणजे त्यांचे वर्तन, त्यांच्या शब्दांचे ढोंग नाही. याचा अर्थ लोक तुमची खरी ओळख ओळखतील. ते तुमच्या दिसण्याने नव्हे तर तुमच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होतात. खरा परिणाम त्यांच्या दिसण्यातून नव्हे तर त्यांच्या प्रामाणिकपणातून दिसून येतो. जेव्हा तुम्ही स्वतःला फिल्टरविना, अतिरेकी अभिनयाविना आणि ढोंग न करता सादर करता, तेव्हा तुमच्या शब्दांना एक शक्ती प्राप्त होते. एक प्रामाणिकपणा जो कृत्रिमतेद्वारे कधीही साध्य करता येत नाही. तिथेच खरा प्रभाव जन्माला येतो. कल्पना करा, जर शाहरुख खान अमिताभ बच्चनच्या जड आवाजाचे अनुकरण करत असेल किंवा एखाद्या प्रेरणादायी वक्त्याने एपीजे अब्दुल कलामसारख्या शांत आणि मृदू आवाजात बोलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला, तर तुम्हाला लगेच विचित्र वाटेल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची ओळख सोडून दुसऱ्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खरी जादू हरवते. या जगात सर्वात मौल्यवान ते असतात जे जसे आहेत तसे दिसतात. लोक पूर्णतेपेक्षा कनेक्शन शोधतात. आणि जेव्हा तुम्ही मूळ असता तेव्हाच कनेक्शन तयार होते. तुमचा आवाज गंभीर, हलका, वेगवान, हळू, तोतडा किंवा अस्पष्ट असो, तीच तुमची खरी ओळख आहे. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची भाषा, तुमची ऊर्जा, तुमचे दोष हे सर्व तुम्हाला इतरांपासून वेगळे करण्यासाठी एकत्रित होतात. आणि ही विशिष्टता खरी संवाद शक्ती बनते. लोक तुमच्या स्वतःच्या शैलीने जोडतात, कॉपी केलेल्या शैलीने नाही. म्हणून बनावट उच्चार, जबरदस्ती इंग्रजीची गरज नाही आणि सेलिब्रिटीजची नक्कल करण्याची गरज नाही. तुमच्या आवाजातील वजन इतरांची नक्कल करण्याने येत नाही. ते तुमच्या सत्यतेमुळे, तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि तुमच्या आत्मविश्वासामुळे येते. समोरची व्यक्ती तुमचे ऐकेल तेव्हाच त्यांना वाटेल की तुम्ही असण्याचा प्रयत्न करत नाही आहात. फक्त स्वतःसारखे रहा. म्हणून लक्षात ठेवा, कुशलतेने बोलणे म्हणजे तुमचे खरे स्वरूप लपवणे नव्हे, तर तुम्ही जसे आहात तसे बोलण्याचे धाडस असणे. ही सर्वात मोठी मानसिक ताकद आहे. क्रमांक 4. दुसऱ्या व्यक्तीच्या अंतर्गत कमकुवतता समजून घ्या. येथेच शब्द प्रभावी होतात. मित्रांनो, जगातील सर्वात हुशार लोक ते नसतात जे सर्वात जास्त बोलतात, तर ते असतात जे दुसऱ्या व्यक्तीला गहोलपणे समजून घेतात. कुशलतेने बोलण्याची सर्वात मोठी कला म्हणजे एखाद्या व्यक्तीची आतली गोष्ट ऐकणे, त्यांचा बाह्य आवाज नाही. ते बाहेरून कितीही मजबूत, आत्मविश्वासी किंवा आनंदी दिसत असले तरीही आत नेहमीच काही भीती, कमकुवतता, वेदना किंवा तुटलेला भाग असतो. आणि जो व्यक्ती ही कमकुवतता ओळखतो तो खरोखरच शहाणा आणि प्रभावी असतो. चाणक्य म्हणायचे, एखाद्याला जिंकण्यापूर्वी त्याची कमकुवतता ओळखा. हेच तत्त्व नातेसंबंध आणि संवादाला लागू होते. फरक एवढाच आहे की येथे आपण एखाद्याच्या कमकुवतता ओळखतो त्यांना पराभूत करण्यासाठी नव्हे, तर त्यांना समजून घेण्यासाठी. जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा फक्त त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका, तर त्यामागील भावनांकडे लक्ष द्या. जर कोणी वारंवार पैशाबद्दल बोलत असेल तर त्यांची कमकुवतता कदाचित पैसा नसेल, तर त्यांचे भविष्य गमावण्याची भीती असेल. जर कोणी सतत प्रशंसा शोधत असेल तर त्यांना आयुष्यात कधीच खरी प्रशंसा मिळाली नसेल. जर कोणी रागाने बोलत तर त्यामागे अनेकदा काही न पाहिलेले दुःख लपलेले असते. लोक जे दाखवतात ते नेहमीच त्यांची खरी कहाणी नसते. खरी कहाणी ती असते जी ते लपवतात. जेव्हा तुम्ही ही लपलेली कमकुवतता ओळखता आणि त्या पातळीवर त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हा दुसरी व्यक्ती तुम्हाला फक्त एक माणूस म्हणून नाही, तर त्यांचे हृदय समजणारा म्हणून पाहते. त्याच क्षणी संभाषण एका सामान्य संभाषणातून गहोलपणे नात्यात तरी बदलते. दुसरी व्यक्ती तुमचे गांभीर्याने ऐकायला लागते, तुमच्यावर विश्वास ठेवायला लागते आणि तुमच्यासमोर ओपन होते. हा संवाद वर्षानुवर्ष प्रभाव सोडतो. पण लक्षात ठेवा, एखाद्याची कमकुवतता ओळखणे ही हुशारी आहे, पण त्याला दुखावण्यासाठी त्याचा वापर करणे ही फसवणूक आहे. चाणक्य नीती आपल्याला शिकवते की एक शहाणा माणूस या कमकुवततांचा वापर फक्त समजून घेण्यासाठी आणि जोडण्यासाठी करतो, इतरांना हानी पोहोचवण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या भागात लॉक करता, कॅवलचा वापर नियंत्रित करण्यासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी आणि जोडण्यासाठी केला जातो. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या मानवतेपर्यंत पोहोचता, तेव्हा तुमच्या आवाजात आपोआपच अशी शक्ती निर्माण होते जिला दुर्लक्ष करणे कोणालाही कठीण जाते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलत असाल तेव्हा त्यांच्या शब्दांपलीकडे त्यांच्या भावना वाचण्याचा प्रयत्न करा. त्यांची मानवता ओळखा, त्यांची ताकद नाही. कारण खरा, प्रभावी आणि हृदयस्पर्शी संवाद तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही त्यांचे जग समजून घेता, त्यांच्या कमकुवतता नाहीत. क्रमांक 5. कधी बोलावे आणि कधी गप्प राहावे
हे जाणून घेणे ही हुशारीची खरी कला आहे. तुम्हाला समजूतदारपणे बोलणारे बरेच लोक सापडतील, पण समजूतदारपणे बोलणारे फार कमी लोक आढळतील. हुशार व्यक्ती अशी नसते जी सर्वत्र आपले मत लादते. उलट ती अशी असते जी योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीवर बोलते, कारण तिथेच त्यांच्या शब्दांचा प्रभाव पडतो. कधीकधी एक ओळ एखाद्याचे मन जिंकते, तुम्हाला संधी देते आणि तुमची प्रतिमा उंचावते, आणि कधीकधी तुमचे मौन आवश्यकतेनुसार नुकसान करते. म्हणून हुशारी केवळ गप्प राहण्यात नाही, तर कधी बोलावे आणि कधी बोलावे हे जाणून घेण्यात आहे. बोलण्यापूर्वी परिस्थिती वाचा, समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. संभाषण म्हणजे यादृच्छिक आवाज नाही, ही एक कला आहे. आणि या कलेचा पहिला नियम आहे, प्रथम विचार करा, नंतर बोला. जर तुम्ही समजून न घेता, तयारी न करता बोललात, तर तुमचे शब्द वाऱ्यासारखे उडून जातील. पण जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे विचार, आवडी आणि गरजा समजून घेऊन बोलता, तेव्हा तुमचे शब्द हृदयापर्यंत पोहोचतील. चाणक्य नीती देखील हेच म्हणते. तुमचे शब्द वेळ, ठिकाण आणि व्यक्तीनुसार वापरा. याचा अर्थ असा की तुमचे शब्द फक्त तेव्हाच वजनदार असतात जेव्हा ते योग्य वेळी, योग्य व्यक्तीला सांगितले जातात. बाकी सर्व काही फक्त योग्य असते. आता प्रश्न असा आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे हित कसे समजून घेता? आजच्या डिजिटल युगात ही सर्वात सोपी युक्ती आहे. सोशल मीडिया तुम्हाला सर्व काही सांगते. त्यांना काय आवडते, ते कोणाला फॉलो करतात, ते कोणत्या विषयांवर प्रतिक्रिया देतात, ते कोणत्या ब्रँड किंवा जीवनशैलीशी जोडले जातात. ही माहिती तुमच्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही अशी संबंधित विषय मांडता, तेव्हा दुसरी व्यक्ती लगेच कनेक्ट होते. त्यांना असे वाटते की ते माझ्याबद्दल बोलत आहेत, आणि तिथेच एक मजबूत, प्रभावी आणि बुद्धिमान संभाषण तयार होते. ज्याप्रमाणे मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला असे वाटवून सुरू करतो की येथे काहीतरी आहे जे तुमचे विचार आणि तुमचे जीवन बदलू शकते, त्याचप्रमाणे तुम्हीही ही कला शिकली पाहिजे. फक्त बोलू नका, तर इतक्या बारकाईने बोला की दुसरी व्यक्ती थांबेल, ऐकेल आणि तुमच्याशी जोडेल. ही हुशारी आहे, ही खरी हुशारी आहे. क्रमांक 6. नाही म्हणायला शिका, कारण सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करणे ही सर्वात मोठी फसवणूक आहे. जर तुम्हाला खरोखरच कुशलतेने संवाद साधायला शिकायचे असेल, तर प्रथम हे समजून घ्या की या जगात असा कोणीही जन्माला आला नाही जो सर्वांना संतुष्ट करू शकेल. आणि जे प्रयत्न करतात ते प्रथम स्वतःला गमावतात. हो, बोलून आपण स्वतःचे मूल्य कमी करतो. लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. त्यांना वाटते की ते काहीही करू शकतात, पण ते नकार देत नाहीत. इथेच तुमची हुशारी संपते आणि लोक तुमचा वापर करू लागतात. चाणक्य स्पष्टपणे म्हणाले होते की जो माणूस सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तो शेवटी स्वतःला गमावतो. आजच्या जीवनात हे पूर्वीपेक्षा जास्त खरे आहे. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छा, तुमचे काम, तुमचे प्राधान्यक्रम आणि तुमचे जीवन मागे टाकता, आणि ही तुमची सर्वात मोठी चूक बनते. लक्षात ठेवा, नाही म्हणणे म्हणजे असभ्यता नाही, ती एक कला आहे, एक कौशल्य आहे. हे हुशार आणि सीमा निश्चित करणारे तंत्र आहे. जेव्हा तुम्ही स्पष्ट आणि आदराने नाही म्हणा, मी ते करणार नाही, माझ्याकडे वचनबद्धता आहेत, म्हणून तुम्ही तुमची किंमत वाढवता. समोरची व्यक्ती नाराज होत नाही. त्याऐवजी त्यांना समजते की ही व्यक्ती त्यांचा वेळ आणि शक्ती यांना महत्त्व देते. आणि लोक अशा लोकांना हलके घेण्याची चूक करत नाहीत. प्रत्येक वेळी हो म्हणल्याने तुम्ही लोकांच्या चांगल्या बाजूने येऊ शकता, पण ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रगती यादीतून बाहेर फेकते. जे सर्वांचा पाठलाग करतात त्यांना कुठेही मिळत नाही. जर तुमचे ध्येय सर्वांना खुश करणे असेल, तर तुम्ही आईस्क्रीम विकू शकाल, पण तुम्ही आयुष्यात काहीही मोठे साध्य करू शकत नाही. म्हणून नाही म्हणत राहा. प्रत्येक नकार तुमचा स्वाभिमान मजबूत करतो. प्रत्येक नकार तुम्हाला तुमचे नियम, तुमचे प्राधान्यक्रम आणि तुमचे ध्येय यांच्यावर टिकून राहण्यास सांगतो. आणि जेव्हा तुम्ही हुशारीने, तुम्ही प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने नाही म्हणायला शिकता, तेव्हा लोक तुमचे फक्त ऐकतच नाहीत, तर तुम्हाला गांभीर्याने घेतात. हाच खरा खेळ आहे, आणि हीच धूर्ततेची खरी कला आहे. क्रमांक 7. शांत राहणे देखील एक प्रकारची धूर्तता आहे. जग अनेकदा आपल्याला बोलण्याची कला शिकवते, पण खरी कला म्हणजे कधी बोलायचे नाही हे जाणून घेणे. प्रत्येक गोष्टीला दुर्लक्ष करणे, प्रत्येक परिस्थितीवर प्रतिक्रिया देणे आणि प्रत्येक सत्य उघड करणे हे शहाणपण नाही, तर अनेकदा मूर्खपण आहे. एक शहाणा आणि हुशार व्यक्ती तो असतो जो त्यांच्या शब्दांचे मूल्य समजतो. कारण तुम्ही काळजीपूर्वक विचार करून जे बोलता त्याचा परिणाम होतो, तर विचार न करता जे बोलले जाते ते नुकसान करू शकते. चाणक्य असेही म्हणाले की मूर्ख तो असतो जो अनावश्यक सल्ला देतो आणि विचार न करता बोलतो. हा फक्त एक धडा नाही, तर शब्दांच्या शक्तीला कमी लेखण्याची चेतावणी आहे.
अनेकदा लवकर बोलल्याने आपल्याला आराम वाटतो, पण आपण दुसऱ्या व्यक्तीचे ओझे होतो. अनेक नाती तुटतात कारण आपण बोलण्यास खूप लवकर असतो आणि समजून घेण्यास खूप मंद असतो. प्रत्येकजण तुमचे मत ऐकण्यासाठी तयार नसतो. कधीकधी तो फक्त ऐकण्यासाठी येतो. जर तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीत अडवायला लागलात, तुमचे मत जबरदस्तीने मांडायला लागलात, तर तो पुढच्या वेळी तुमच्यापासून दूर जाईल. लक्षात ठेवा, शांतता ही कमकुवतता नाही, तर ती आत्मनियंत्रण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्यास शिकता, तेव्हाच तुमचे शब्द मौल्यवान बनतात. अशी व्यक्ती जेव्हा बोलते, तेव्हा लोक आपोआप गप्प बसतात, कारण त्यांना माहीत असते की तो कधीही विनाकारण काहीही बोलत नाही. ही हुशारी आहे. योग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळीही गप्प राहणे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही संभाषण कराल, तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा: आता बोलणे खरेच आवश्यक आहे का? की दूर राहिल्याने मी अधिक बुद्धिमान आणि प्रभावी होईन? कारण हुशार लोकांना फक्त कसे बोलावे हे माहीत नसते, त्यांना थांबायचे देखील माहीत असते. क्रमांक 8. कमी बोलून अनुनाद निर्माण करा. हे खरोखर प्रभावी लोकांचे लक्षण आहे. हुशार असणे म्हणजे फक्त बोलणे नाही. किती बोलावे ही कला नाही, तर किती बोलावे ही कला आहे. ही कला समजावून सांगण्याची गरज आहे. आजकाल लोकांचा असा गैरसमज आहे की जास्त बोलल्याने ते हुशार दिसतील. पण सत्य उलट आहे. जास्त बोलल्याने लोकांना लवकर कंटाळा येतो. तुमचे शब्द त्यांचा प्रभाव गमावतात आणि कधीकधी तुम्ही स्वतः तुमच्याच शब्दात हरवून जाता. खरी हुशारी कमी बोलण्यात नाही, तर कमी बोलूनही मोठा प्रभाव पाडण्यात आहे. आचार्य चाणक्य म्हणाले होते की मूर्खाची ओळख तो काय बोलतो यात नाही, तर तो कधी गप्प राहतो यात आहे. म्हणजेच कधी थांबायचे, कधी बोलावे आणि कधी हसून पुढे जायचे हे समजून घेणे. ही तुमची बुद्धी आणि धूर्तता आहे. संवादाची ही खरी परीक्षा आहे. जर संभाषण 5 मिनिटांत पूर्ण करता आले असते, पण तुम्ही ते 15 मिनिटांसाठी लांबवत असाल, तर समजून घ्या की समोरची व्यक्ती तुमचे लक्ष आणि तुमची प्रतिमा दोन्ही गमावत आहे. खरा बुद्धिमान माणूस तो असतो जो बोलण्यापूर्वी विचार करतो. तो शब्द फेकत नाही, तर बाणासारखा लक्षावर आदळतो. असे लोक जास्त बोलत नाहीत, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा दुसरी व्यक्ती शांतपणे ऐकते. कारण प्रत्येक शब्द वजनदार असतो. तो खोल आहे, लांब आहे. कारण प्रत्येक शब्दात वजन आणि खोली असते. लांब भाषणांचा प्रभाव खोलवर बोललेल्या 2 ओळींइतका नसतो. कल्पना करा की तुमच्या एका ओळीने श्रोत्याच्या हृदयात प्रवेश केला, त्यांच्या मनात प्रतिध्वनित केले आणि ते इतरांना ते पुन्हा पुन्हा सांगितले. तुमच्या शब्दांचा किती खोल परिणाम होऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता? ते हुशार आहे. कमी बोला, पण ते अशा प्रकारे बोला की लोक विसरणार नाहीत. तुमचे शब्द कमी असू द्या, परंतु लोकांना थांबून ऐकायला, समजून घेण्यास आणि लक्षात ठेवण्यासाठी पुरेसे शक्तिशाली असू द्या. हे संवाद कौशल्य आहे, जे लोकांना तुम्हाला गांभीर्याने घेण्यास भाग पाडते आणि तुमचे मूल्य आपोआप वाढते. क्रमांक 9. ऐकायला शिका. कारण सर्वात हुशार ते असतात जे कमीत कमी बोलतात. जर तुम्हाला जगाने लक्षपूर्वक ऐकायचे असेल, तर तुम्ही प्रथम एक उत्तम श्रोते बनले पाहिजे. ऐकणे सोपे वाटते, परंतु प्रत्यक्षात ते सर्वात खोल युक्ती आहे. आज प्रत्येकाला बोलायचे आहे. प्रत्येकाला त्यांचे मत व्यक्त करायचे आहे. परंतु खूप कमी श्रोते आहेत. आणि ते बुद्धिमान आणि हुशार लोक आहेत जे इतरांपेक्षा वेगळे दिसतात. चाणक्य नीती म्हणते की जे ऐकतात तेच शिकतात आणि जे शिकतात तेच योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. ऐकणे म्हणजे फक्त दुसऱ्या व्यक्तीचे शब्द ऐकणे नाही. ऐकणे म्हणजे त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे हेतू आणि त्यांच्या लपलेल्या गरजा समजून घेणे. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐकता, तेव्हा तुम्ही त्यांची संपूर्ण आंतरिक स्थिती समजता. त्यांच्यात काय कमतरता आहे, त्यांना काय हवे आहे, तो कशाबद्दल दुःखी आहे, त्याला कशाची भीती आहे आणि त्याला कशामुळे प्रेरणा मिळते. जेव्हा तुम्हाला हे सर्व माहीत असते, तेव्हा संवादाचा खेळ तुमच्या हातात येतो. कारण जो माणूस दुसऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजतो, तो त्यांना सहजपणे पटवून देऊ शकतो आणि प्रभावित करू शकतो. ही खरी मौखिक चातुर्य आहे. कमी बोला, जास्त ऐका आणि योग्य वेळी योग्य शब्दांनी हल्ला करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलाल, तेव्हा लगेच बोलण्याची घाई करू नका. काही सेकंद गप्प रहा, ऐका, निरीक्षण करा. दुसऱ्या व्यक्तीचा मूड, स्वर आणि हेतू समजून घ्या. ही शांतता तुमची सर्वात मोठी रणनीती बनते. लोक तुम्हाला अधिक बुद्धिमान, संतुलित आणि विश्वासार्ह समजू लागतात. लक्षात ठेवा, शब्दांचा प्रभाव फक्त योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी आणि योग्य तयारीने बोलल्यावरच पडतो. जर तुम्ही प्रथम ऐकायला शिकलात, तरच तुम्हाला योग्य वेळ समजेल.
म्हणून जर तुम्हाला हुशारीने बोलायचे असेल तर प्रथम हुशारीने ऐकायला शिका. क्रमांक 10. चेहऱ्याची आणि शरीराची भाषा वाचा. खरे खेळ शब्दांनी नाही तर संकेतांनी जिंकले जातात. तुम्ही कधी म्यूटवर चित्रपट पाहिला आहे का? आवाज बंद असला तरी चेहरा आणि देहबोली पाहून तुम्ही संपूर्ण दृश्य समजू शकता. राग, भीती, प्रेम, तणाव सर्व काही स्पष्टपणे दिसते. ही अशाब्दिक संवादाची शक्ती आहे आणि ही शक्ती तुमच्या खऱ्या हुशारीचा आधार बनते. वास्तविक जीवनातही लोकांचे हावभाव आणि चेहरे ऐकण्यापेक्षा त्यांचे हावभाव आणि चेहरे वाचणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण एखादी व्यक्ती खोटे बोलू शकते, परंतु त्याचा चेहरा आणि देहबोली कधीही खोटे बोलत नाही. जर तुम्हाला तुमच्या शब्दांचा प्रभाव सर्वत्र पडावा असे वाटत असेल, मग ते तुमच्या बॉससमोर असो, क्लायंटसोबत असो किंवा कोणत्याही नात्यात असो, तर तुम्हाला फक्त बोलणेच नाही तर समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण करायलाही शिकावे लागेल. संभाषणादरम्यान समोरची व्यक्ती तुमचे कसे ऐकत आहे याकडे लक्ष द्या. त्याचे डोळे काय सांगत आहेत? तो खरोखरी रस घेत आहे की फक्त औपचारिक आहे? तो पुढे झुकून ऐकत आहे की तो मागे बसून कंटाळा करत आहे? त्याचे हास्य खरे आहे की फक्त एक ढोंग आहे? जर तुम्हाला असे वाटले की समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यात हरवली आहे, तर तुमचा संदेश चांगला चालला आहे. संभाषण सुरू ठेवा. पण जर ते त्यांच्या घड्याळाकडे पाहत असतील, त्यांचा फोन चेक करत असतील किंवा वारंवार दुसरीकडे पाहत असतील, तर हा विषय त्यांच्या मनात येत नाही. तिथेच तुम्हाला हुशार असण्याची गरज आहे. एकतर विषय बदला किंवा एका साध्या प्रश्नाने त्यांना पुन्हा संवादात आणा. चाणक्य नीतीही हेच शिकवते. शहाणे लोक ते असतात जे व्यक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेतात. याचा अर्थ असा की तुमचा खरा संवाद फक्त शब्दांवर आधारित नसतो, तर तो समजून घेण्यावर आधारित असतो. समोरच्या व्यक्तीला काय वाटते, तो काय विचार करत आहे, त्याच्यावर काय परिणाम होईल, हे समजणारी व्यक्ती कधीही हरत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला या गोष्टी समजल्या आणि काहीतरी नवीन शिकलात, तर एक गोष्ट करा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण भविष्यातील प्रत्येक व्हिडिओ तुमचे विचार अधिक तीक्ष्ण, हुशार आणि अधिक प्रभावी बनवेल. आणि मी हुशार बोलायला शिकत आहे असे लिहा, जेणेकरून ते तुमच्या मनात एक ठोस मुद्दा बनेल. धन्यवाद.